तुम्हाला पहिल्या सत्रासाठी असतील 25 मिनिटं तुम्हाला उत्तरार्धासाठी असतील आणि गेम इज ऑन विघ्नार्थ 11 विरुद्ध 11 स्टार. एकच आहे. हा बसलोय मी. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी आपले दोनही पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहा या ठिकाणी विनर दोनही संघांचा सामना यानंतर लगेच खेळवला जाईल. त्यामुळं या दोन संघांमधून 11 स्टार कामोटे आणि विघ्नार्थ 11 या दोन संघांमधून जो सामना हा विजय होईल. पंच थांबवा. दोनही संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या त्वरित. विघ्नार्थाचा आहे 11 स्टारचा नाहीये आणि टायमिंग या ठिकाणी 25 मिनिटांचा सेट केलाय. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पहिलं सत्र खेळवावं लागेल अन्यथा पॅनल्टीला आयोजन कमिटी समोर सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू मोठा फटका क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड अगदी दूरावरून येतोय. झेल टिपला जाईल आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये येईल. त्या ठिकाणी विघ्नार्थ 11 कामोटे संघ चांगली कामगिरी करत असताना विकेटचं पतन पाहायला मिळतंय. सुरेख कामगिरी. आमचे सन्माननीय मॅनेजर भाऊ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि दोनही संघांना एक एक रिव्ह्यू असणार आहे. ही विनंती नक्कीच असणार आहे. याकडे लक्ष द्या. दी कामोटे जुई नौपाडा केजन प्रीमियर लीग 2025चं हे सत्र आपण पाहतोय. हे वर्ष आणि काय नियोजन यावर्षी आपल्याला पाहायला मिळते. फक्त गाव खेळाडूच नव्हे तर इंटर कॉलनी खेळाडूंना सुद्धा या ठिकाणी अगदी दिमाखदार स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अध्यक्ष सागर भाऊ पाटील. हर्षदसाठी हा चेंडू टाकला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कुठलीही धाव नाही. काही षटक या ठिकाणी सुमितच्या माध्यमातून टाकलं जातंय. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं या आजच्या दिवसामध्ये अगदी तो टाकतोय. श्री गणेशा 11 संघाकडूनही असंच आपण पाहिलं होतं. विजय बोरुडे ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आला त्याने अशीच काहीतरी कामगिरी त्याच्या पावलावरती पालटून सुमितची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूला घेतलं जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत एक धाव. आणि
11 स्टार कामोठे संघाचं या ठिकाणी धावफलक खुलं केलं जाईल एक या धावफलकावरती. 4 चेंडू टाकलेत, 1 डॉट टाकलाय, 2 विकेट घेतल्यात, 1 धाव दिली आहे. चांगली गोलंदाजी. गोलंदाजाच्या वयाचा विचार केला तर अगदी 17-18 वयाचा उभारी घेणारा नवोदित गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. स्वासाठी फुल टॉस पद्धतीचा चेंडू. काय झेल पाहायला मिळतोय मित्रांनो. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन या षटकामध्ये आल्यात 3 विकेट. नवीन फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतात. डावखुरी आताचा फलंदाज येतोय, आपल्या खेळपट्टीवरती सज्ज होतोय. तोपर्यंत सुमित परत आता 6वा चेंडू टाकायला सज्ज झालाय. खोलवर पद्या चेंडू, इथे फटका चांगला ठोकलाय लॉंगॉनच्या दिशेनं. 1च धाव. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. धावफलकावरती धाव पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 2 आणि 3. आणि 25 मिनिटांचा अचूक वेळ या ठिकाणी लावलाय. फक्त 18 मिनिटं शिल्लक असणार आहेत. त्या 18 मिनिटांमध्ये उर्वरित 4 षटकं आपल्याला खेळवायची. प्रत्येक संघासाठी 25 मिनिटं दिलेत 5 षटकांसाठी. तर विघ्नार्थ 11 कर्णधार या गोष्टीकडे लक्ष द्या. हरीश गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आपल्या गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. समोर अभिनव पाहायला मिळतोय. डावखुरी आताचा अभिनवसाठी हा फटका टाकलाय. क्षेत्ररक्षण चांगलं. ते डायरेक्ट हिटची संधी होती, फेकलाय होता, परंतु कदाचित क्षेत्ररक्षणाला त्या ठिकाणी तो स्टंप्स फक्त एकच दिसत असावा, कारण तो ज्या दिशेनं उभा आहे त्या दिशेनं तिथून मात्र स्टंप पाहण्यासाठी फक्त एक असणार आहे. 1 धाव येईल. स्ट्राईक एंडवरती हर्षद तेलवणकर येईल. हरीशच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. हरीशने चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली आहे गोलंदाजी मार्गवरती. आता इथे मात्र फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षण थोडासा दूरवरती पाहायला मिळतोय. तोपर्यंत 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार नवसंजीवनी देणारा मैदानाच्या आतमध्ये येतोय.
या चौकारांवर जर आपण पाहिलं तर धावपलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 7 आकडा आहे. 7 आकड्याचं महत्त्व सांगतो. जर या स्टार 11 कामोठे संघाला हर्षद तेलवणकरची साथ मिळाली तर या 7 धावांचं रूपांतर अगदी आपण पाहिलं तर मोठ्या धाव संख्येवरती नेऊन टेपलं जातं. एक सिंगल घेतली, थोडासा आक्रमक फटका, थोडीशी सावधगिरी, थोडंसं एक वेगळं क्रिकेट आपल्याला हर्षदच्या माध्यमातून पाहायला मिळते. अभिनवी चांगले क्रिकेट खेळतो, चांगले फटके त्याच्याकडे, परंतु इथून मात्र या दोघांना आपल्या खांद्यावरती ओझं घेऊन एक धावांचा डोंगर रचावा लागेल, पाहावं लागेल. येणारा वेळ, येणारी षटकं, येणारे गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये रंगलेलं क्रिकेटचं हे तुंबळ युद्ध कशा प्रकारे धावा रोखण्याचं आणि धावा घेण्याचं काम केलं जाईल. अंगाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉल. सुमितनं अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलं, त्यांना रोखून धरण्याचं काम केलं, थांबवलं. फक्त 2 धावा खर्च केल्यात. आता हरीश आला, हरीशनं 6 धावा खर्च केल्या, 4 चेंडू टाकल्यात, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेची षटकं, फुलटॉस पद्धतीचा चेंडू जे एलिव्हेशन फटक्यामध्ये पाहायला मिळायला हवं होतं ते पाहायला मिळालं नाही आणि 1 धाव आली. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी हरीश पुनश्च एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हर्षदसाठी मात्र नक्कीच हा चेंडू टाकला जाईल. या हर्षदच्या पिटाऱ्यामध्ये मोठमोठे फटके आहेत, कलात्मक फटके, सन्मानजनक फटके आहेत. कशा प्रकारे संघाला समोर घेऊन जाण्याचं काम तो करेल पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा मारा आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 9 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका हातामध्ये झेल टिपला, ते चित्र आपल्याला पहिल्याही सामन्यामध्ये पाहायला मिळालं. श्री गणेश 11 कामोठे संघाकडून अगदी पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण करत असताना मंगेश तनपुरे त्या खेळाडून मात्र बाउंड्री लाईनवरती झेप घेत एका हातामध्ये झेल टिपला. अटीतटीचे दोन्ही सामने पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आजच्या दिवसामधील हे 2 कॅच मात्र अगदी नेत्रदीपक कॅच आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर झेल, नक्कीच बेट्स फिल्डरच्या रेसमध्ये मात्र हे 2 खेळाडू नक्कीच पाहायला मिळतील. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा सुमित आलाय. इथून आपण पाहतोय चिन्मयकडून मात्र कर्णधार एक वेगळी रणनीती आखली जाते. ज्या सुमितनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, 3 विकेट्स घेतल्या, पुनश्च एकदा त्याला पाचारण केलं गेलंय. गोलंदाजीसाठी तू ये. 11 स्टार कामोठे संघाला थोडंसं त्या ठिकाणी रोखण्याचं काम कर, विकेटचं पतन करण्याचं काम कर. पहिलं षटक तर मात्र नक्कीच हाताळत असताना सक्सेस झालाय. तर इथे काय होणार, अभिनव फलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे स्वतः कॉटन बॉलची संधी आणि झेल टिपला जाईल. अभिनवलाही मैदानाच्या बाहेर जावं लागेल. वैयक्तिक 4 विकेटचं पतन इथे मात्र सुमित करताना पाहायला मिळतोय.
वरती धावफलक पाहायला मिळते. अजूनही 11 स्टार संघाचं त्या ठिकाणी तिसरं षटक सुरू झालंय. दुहेरी धावफलकामध्ये धावा अजून जाऊन पोहोचल्या नाहीत. नव्या आकड्यावरती गुंतून बसलेत. आता ऋषी आणि हर्षद या दोन खेळाडूंच्या वरती मात्र नक्कीच मोठी जबाबदारी असणार आहे. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळून काढले. कव्हरच्या दिशेनं एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु हर्षद थांबवतोय. आता विकेटचं पतन झालंय. हर्षदकडे त्या ठिकाणी कुठला पर्याय नसणार आहे. त्यामुळं खेळपट्टीवरती जास्त वेळ थांबणं गरजेचं असणार आहे आणि त्याची परिचिती म्हणून तो ऋषीला थांबवतोय. थोडासा वेळ घेऊ. आयुष्यातही कधी कधी कुठे थांबायचं, कुठे चालायचं, कुठे भन्नाट वेगाने चालायचं, या गोष्टी खूप गरजेच्या असतात. कधी कधी मागेही परतावं लागतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतोय. सिलेक्शन चांगलं पाहायला मिळतंय. फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा येतील धावपलकावरती स्क्वेअर लेगच्या दिशेनं. खणखणीत चौकार. धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा चौकार आतापर्यंत जर पाहिले तर 2 चौकार मात्र नक्की त्या ठिकाणी येताना आपण पाहिलेत. हर्षद थोडासा आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. सुमितवरती आक्रमण चढवलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आता धावफलक थोडंसं आकार घ्यायला लागले. वेगामध्ये धावफलक नक्कीच स्वार होतोय. 16 धावा धावफलकावरती लागल्या जातील. सोळा धावा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड असणार आहे. झेल टिपला जाईल. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. हर्षदला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मध्ये आपण पाहतोय पंजा विकेटचा आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजीसाठी उद्या. अगदी त्यानं 11 स्टार कामोठे संघाचे खेळाडू त्या ठिकाणी रोखून धरण्याचं काम केले. आणि जर पाहिलं ना तर 11 स्टार कामोठे संघाला लागलेलं नशीवर म्हणून म्हटलं तरी सुमितकडे पाहता येईल. त्याने पूर्ण डाव बदलून टाकलाय. 5 खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाठवले. चला, वेळेचं बंधन नक्कीच असणार आहे आणि अजूनही सर्व संघांना विनंती असणार आहे, खेळाडूंना विनंती असणार आहे, जोपर्यंत पंच आम्हाला स्कोअर विचारत नाही तोपर्यंत आम्ही समालोचन कक्षामधून कुठलाही समालोचक स्कोअर खेळाडूला सांगणार नाही. इथे मात्र कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाच्या गतीचा वापर तोपर्यंत दरम्यान आपण पाहतो सेकंड स्लिपमध्ये चेंडू अडवला जाईल. 1 धाव घेतली जाईल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. 17 धावा धावफलकावरती लागल्या जातील. पाच विकेटचं पतन झालंय आणि 5च्या 5ही विकेट सुमितने घेतल्यात. नक्कीच धावफलकावरती धावा 17 धावा. प्रत्येक षटक त्या ठिकाणी संपल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत धावा पोहोचवण्याचं काम करू. षटक संपल्यानंतर धावा
आणि पंचांनी विचारल्यानंतर मात्र नक्की स्कोर सांगितला जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अण्णा सज्ज होत आहेत. आता अण्णा हे नाव अगदी आपण टोपण नाव प्रेमानं घेतलं जाणारं विघ्नहर्ता 11 संघाकडून पाहायला मिळते. गोलंदाजीवरती सज्ज होतील. स्वप्नेसाठी चेंडू टाकला जातोय. अंगाचा वेध घेणारा लेग बिफोर द विकेटची मागणी केली जाते, परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे क्रिकेट चाललंय ते थोडंसं संत गतीने शांत गतीने पाहायला मिळते. विघ्नहर्ता 11 संघाला मात्र या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. 25 मिनिटांचा कालावधी हा प्रत्येक सत्रासाठी मात्र असणार आहे. त्याचा वेळेत अगदी तुम्हाला काटकसरीनं वापर करावा लागणार आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषीचा फटका पाहायला मिळतोय. एलिव्हेशन तितकं सुंदर नाही. इथे सुद्धा विकेटचं पतन होतंय आणि ऋषीला मैदानाच्या बाहेर जावं लागतं. दरम्यान पनवेल टायगर ग्रुप अध्यक्ष आमचे सन्माननीय मित्र माननीय श्री शंकरभाई जाधव अर्थातच टायगर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेला मंचावरती येताना पाहायला मिळत आहेत. टायगर भाऊ सहर्ष स्वागत. विघ्नहर्ता 11 जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ नक्कीच कमी असणार आहे. हर्षद एक हर्षद मैदानाच्या बाहेर गेला होता. दुसरा हर्षद आता फलंदाजी मार्कवरती आलाय. या हर्षदची कामगिरी आपण हर्षदला आपण अगदी मान्सून धमाक्यामध्ये पाहिलं होतं. गोलंदाजी आणि फलंदाजी 11 स्टार कामोटे संघाने एकदा चॅम्पियन ट्रॉफी उचलली होती. इथे मात्र गोलंदाजाला अगदी हिरलंय आणि वाईट +1 ती बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा चोरण्याचं काम हर्षदनं तिथून केलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. कुठल्याही प्रकारचा चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. शांतता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी रोखून ठेवलंय. अण्णाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. तिथे 1 2 3 फंबल होताना पाहायला मिळाला आणि झेल सुटला. धन्यवाद. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते भव्य दिव्य असं त्या ठिकाणी आयोजन. समोर पाहिलं तर याच वर्षी आपण स्वर्गीय गेनू नारायण म्हात्रे एक स्टँड पाहिलं. यावर्षी स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड अशी पाहायला मिळतात. अजूनही आता मैदानाच्या चौबाजूनी प्रेक्षकांना त्या ठिकाणी आणि नो बॉल. पंकज गाडगे आपल्यापर्यंत नक्कीच कळवतील. इट्स नॉट अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल. यावं लागेल अण्णा यांना गोलंदाजीसाठी टाकावं लागेल. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारे मात्र त्या ठिकाणी खरपूस समाचार घेतला जाईल की म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. आता देणाऱ्याने दिलंय ती घेणाऱ्याची क्षमता आहे का? फुल टॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय घरंगळत रेंगाळत सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांसाठी वाईड बॉल. फ्री हिट असणार आहे. कंटिन्यू डीजे.
ते काय पाहायला मिळतंय. एका चेंडूनं होत्याचं नव्हतं केलं, हलक्या हाताने खेळून काढलंय, धावा तर मिळाल्यात, ते एक धाव घेतली जाईल. ही फिर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पाच चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षक पहा काय कामालीची फेकी करतोय. डेंजर झोनला मात्र नक्की त्या ठिकाणी फेकी केली जाते, एक धाव घेतली जाईल. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. चौथ्या षटकामध्ये 13 धावा आपण पाहिल्या आणि धावफलकाचा जर विचार केला तर तब्बल धावा धावफलकावरती 29 धावा, 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड. हर्षसाठी पहिला चेंडू टाकलाय. हो, फटका सुरेख आणि अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. मित्रांनो, हर्षदनं मात्र इथे आक्रमक फटके खेळायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार केलाय सागरवरती 6 धावांसाठी. आता मात्र गोलंदाजाची त्या ठिकाणी आपण पाहतोय दिशा चुकतीये. थोडासा प्रेशरमध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय. क्रिकेटचा असणारा दबाव मात्र या आपल्याला चेंडूमध्ये पाहायला मिळाला. स्वैर मारा पाहायला मिळतोय. अवंतर धावेनं धावफलकामध्ये भर पडते. वेगानं धावफलकही पुढे सरसावत आहे. 36 या आकड्यावरती कमबॅक पाहायला मिळतंय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये एक चेंडू जाईल, घेतला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत एक धाव. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूंमध्ये जमतील तेवढ्या धावा मात्र नक्कीच पाहायला मिळतील. कारण पिचचा जर विचार केला तर फलंदाजासाठी आणि गोलंदाजासाठी दोनही संघांसाठी मात्र त्या ठिकाणी संधी असणार आहे. कारण पिचचा आपण फायदा मिळतो. जे चांगले खेळतील, जे प्रयत्न करतील, ज्यांचे कष्ट प्रामाणिक असतील त्यांना मात्र त्या ठिकाणी फायदा मिळेल. दरम्यान रसिक प्रेक्षकांना पहा, खेळाडू सोडून जे आलेले रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी जर आयवा कॅच घेतली, आयवा कॅच म्हणजे बाउंड्री लाईन सीमेच्या बाहेर प्रेक्षकांनी जर झेल घेतला तर त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आपल्या कामोठे क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे आमचे सन्माननीय मित्र माननीय पंडितजी गोवारी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आयवा कॅचसाठी. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वाईट चेंडू येताना पाहायला मिळतोय. सागरचं त्या ठिकाणी षटक मात्र लांबताना पाहायला मिळतंय. गोलंदाजीचं प्रेशर समोर स्वप्नील खेळताना पाहायला मिळेल. स्वप्नीलच्या बॅटमधून पाहिजे तशा धावा आल्या नाहीत. मोठे फटके खेळायला हर्षद नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा स्वैर मारा, भरकटलेला चेंडू वाईड. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 वाईड फेकण्याची कामगिरी मात्र इथून नक्कीच केली आहे. आणि या 3 वाईडच्या सहानं 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या सागरनं. जिथे धावफलकावरती मात्र आपण नक्कीच पाहिलं धावा कमी होत्या, आकार घेण्याचं काम करत नव्हते. आता धावा आकार घ्यायला लागल्यात. हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय की यष्टीरक्षक मागून कळवत आहेत हाच टाकायचा आहे. तर गोलंदाजानं 3 वाईड टाकलेत. नियंत्रण गोलंदाजाचं राहणार आहे का? शांत स्वभावानं जर क्रिकेट खेळलं तर नियंत्रण नक्कीच राहतं. ते राहायलाही हवं.
पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय, 55 पार करून टाकतोय. आता मात्र फर्स्टली पहा चुकी होताना पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाही. घरंगळत रेंगाळत अगदी आपण पाहतोय गलीच्या दिशेमध्ये चेंडू जाईल, सीमारेषा पार, धावा मिळतील 4, येतोय चौकार. त्रेचाळीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून 2 चेंडू शिल्लक आहे. अर्धशतक होणार काय? रिव्हर्सशिपचा अस्त्र काढण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी थोडीशी आपल्याला खराब पाहायला मिळते. दरम्यान 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येते. पंच बॅटकट बाईचच्या स्वरूपाने, लेग बाईचच्या स्वरूपाने आपल्याला मात्र नक्की धाव येताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव. दरम्यान आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचा गोड आवाज, एक सुप्रसिद्ध समालोचक आणि निवेदक माननीय सुशांतदादा पाटील यांचं आगमन होतंय. शेवटचा चेंडू हर्षदसाठी सुरेख फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवर्ती, चेंडू येईल सीमारेषा पार. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत पाहायला मिळतील. चौकार 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 आणि धाव फलकावरती धावा लागल्या जातील त्या तब्बल 48 धावा. विजयासाठी विघ्नार्थ 11 संघाला धावांची गरज असेल 49. असेल आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये जोडलं जावा या ठिकाणी विनंती असेल आयोजन कमिटीकडून. आमचे सन्माननीय मित्र आणि या कामोटे क्रिकेटमधून अगदी कामोटे नगरीला अगदी आपण पाहिलं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या माध्यमातून रिप्रेझेंट करणारा आमचा खेळाडू तुकाराम जाधव. विनंती असेल तुका आपण यायचं या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचे. आमचे आपले सन्माननीय मित्र टायगर भाऊ जाधव आपल्या त्या ठिकाणी पाचारण करतात. चला 11 स्टार कामोटे संघ विनंती असेल वेळ घेऊ नका, मैदानाच्या आतमध्ये या. वेळेचं बंधन असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी द्यायचं आहे. आयोजन कमिटी टायगर भाऊ आवड असली की सवड मिळते. आज तुकाराम जाधव यांना सवड मिळाली आणि अगदी आपल्या कामोठे नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष अगदी कामोठे नगरीमधून त्यांनी एक चांगल्या प्रकारचं अष्टपैलू खेळाडूचं काम नक्कीच निभावलं होतं. कामानिमित्त आता कामोट्यामध्ये राहत नाहीत, परंतु कामोट्यावरती असणारं प्रेम मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हजेरी लावत ते दाखवत आहेत. आपल्या दोन्ही पंचांना विनंती असेल आपण सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. अगदी आपण पाहतो अरविंद काका आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनमधील एक सदस्य आहेत. पंकज घाडगे हे दोनही एक निर्णायक पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आणि अरविंद काकांचा जर विचार केला तर एक निर्णयक्षम पंच म्हणून पाहिले जातं. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी मात्र त्यांच्या निर्णयातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं विनंती असेल वेळ घेऊ नका. 11 स्टार कामोटे विघ्नार्थ 11 कामोटे संघाला विनंती असेल आपले 2 सलामीचे धुवाधार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. समालोचकांच्या पाठीचा काना आधार अगदीच आपण पाहतो. म्हणून ज्यांना ओळखलं आता गुणलेखक आमच्याबरोबर नक्कीच काशीनाथ बोडके जोडले गेलेले आहेत. आपण ही स्पर्धा ज्या लाईव्हच्या माध्यमातून पाहतो झिऑन क्रिक म्हणजे सन्माननीय मित्र संदेशभाई भगत यांचं लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. मंचावरती मात्र यजमानांचं आगमन
आमचे परेश म्हात्रे, अतुल गोवारी, सुशांत भाऊ पाटील, सागर भाऊ पाटील, ही सर्व मान्यवर मंडळी मात्र आपण पाहतो अगदी वर्षभर, एक नव्हे दोन नव्हे तर एक दोन दिवस नाही तर संपूर्ण वर्षभर अगदी या मैदानावरती जर आपण पाहिलं ना तर झटत असतात, झगडत असतात. का तर कामोठ्याचं क्रिकेट त्या ठिकाणी मोठं करण्याचं काम मात्र या माणसांच्या माध्यमातून नक्कीच केलं जातं आहे. क्रिकेटवरती असणारं प्रेम, थेंबे थेंबे तळे साचे म्हणत म्हणत अगदी आता क्रिकेटची पंढरी या मैदानावरती आपल्याला प्रत्येक रविवारी पाहायला मिळते. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आता सामन्याला सुरुवात होती. 48 धावा 11 स्टार कामोठे संघानं ठोकून काढल्यात आणि 49 धावांचं लक्ष्य विघ्नहर्ता 11 कामोठे संघासमोर ठेवले. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच सलामीची जोडी येताना पाहायला मिळते. धनन आणि हरेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपल्याला गोलंदाजी मार्कवरती हर्षद सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पंचांना पार करून पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा, इथे झेलची संधी आणि पहा झेल टिपला जाईल. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, जशाचं तसं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतंय 11 स्टार कामोठे संघाकडून. माननीय श्री सचिन कमलाकर पाटील साहेबांचं स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावरती आगमन होतंय. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्षाचं स्वागत. धनन मात्र पहिल्या चेंडूवरती बाद करण्याचं काम केलं गेलंय. चक्रव्यूह रचलं होतं आणि चक्रव्यूहामध्ये मात्र फसवलंय. ज्या प्रकारे विघ्नहर्ता 11 कामोठे संघानं सुरुवात केली होती ना सुमितच्या पहिल्या चेंडूवरती, ती सुरुवात इथून मात्र हर्षदच्या पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. दोन्ही संघांचा विचार केला तर कामोठे क्रिकेटच्या ज्या ज्या वेळेस मॅचेस या स्पर्धा या मैदानावरती झाल्यात चिन्मय नवीन फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. हर्षदचा पुढचा चेंडू अगदी आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लेन्थचा चेंडू पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी चिन्मयला फसवलं जात आहे. या गोलंदाजाकडे अचूक गोलंदाजी आहे. 11 स्टार कामोठे संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच कामगिरी करताना तो आपल्याला पाहायला मिळतो. चांगली फलंदाजी त्यांनी केली. एक षटकार, एक चौकार ठोकलाय आणि आता मात्र गोलंदाजीचं ओझं पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्या खांद्यावरती सांभाळतोय. इथे मात्र फुलटॉसचा पंधू चेंडू पाहायला मिळतोय आणि चुकीला माफी नाही. चेंडूला अगदी आपल्याला एक्स्ट्रा पॉईंटच्या दिशेनं, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र नक्कीच धुडकावून देताना पाहायला मिळते 4 धावांसाठी. वाईड चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. स्वैर मारा. हर्षदनं आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, एक वाईड टाकलाय, 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालंय. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. हर्षदला थांबवलं जाते आणि धावा रोखण्याचं काम मात्र नक्कीच त्या ठिकाणून हर्षदच्या माध्यमातून केलं गेलंय. चिन्मय आक्रमक फलंदाजी करणारा विघ्नहर्ता 11 कामोठे संघाचा खेळाडू, त्याला थांबवलंय, रोखलंय, थांबून ठेवलंय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, कलात्मक फटका पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे होताना चेंडूच्या दिशेने पाहायला मिळते, परंतु इथे मात्र शर्यत लागली होती आणि ती शर्यत जिंकतोय. चेंडू जाईल 4 धावांसाठी, चौकार. अगदी गोलंदाजाच्या त्या ठिकाणी वेगाचा वापर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतोय. 4 धावा कलात्मक पद्धतीने. आता मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू
2 डॉट चेंडू मात्र त्यांनी नक्की टाकलेत आणि इथे मात्र धावफलकावरती 9 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय, दुसरं पॉवर प्लेचं षटक नक्कीच असणार आहे. आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 अतिरिक्त खेळाडू असतील. दुसरं षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. पंच विनंती असेल की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायला सांगते. आपल्याकडे वेळेचं बंधन असणार आहे. अगदी दरवेळेस आपण पाहतो 4 षटकांचे सामने आपण पहिल्या फेरीचे खेळवत असतो. आज मात्र 5 ओव्हरींचे 5 षटकं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये आयोजन कमिटीकडून अगदी एक चांगला निर्णय पाहायला मिळतो. ऋषी धानावडे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि ऋषी धानावडे या खेळाडूची एक खासियत आहे. ऋषी धानावडे हा खेळाडू ज्यावेळेस फलंदाजी करतो त्यावेळेस तो डावकुऱ्या हातानं फलंदाजी करतो आणि गोलंदाजी करताना मात्र तो उजव्या हातानं गोलंदाजी करतो. ही ऋषी धानावडेची खासियत आहे. पहिला चेंडू टाकला, हळूवार पद्धतीनं गती कमी केली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली जाईल. एका धावेनं दुहेरी धावफलकामध्ये धावा जातील. 10 धावा. दरम्यान शिवशंभो 11 कामोठे संघाचे संघमालक माननीय श्री सुधीरभाऊ जाधव यांचंही या मंचावरती आगमन होतं आहे. त्यांचंही असं सहर्ष स्वागत. पहा मैदानाच्या आतमध्ये काय होताना आपल्याला पाहायला मिळतंय. झेलची संधी निर्माण झाली. 3 खेळाडू चेंडू खाली आणि झेल सुटलाय. यष्टी रक्षक, लेग स्लिप, फर्स्ट स्लिप तिघांकडूनही झेल सुटलाय. चिन्मयचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक हो क्षेत्ररक्षकाची कामगिरी चांगली पाहायला मिळते. त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्या ठिकाणी मात्र 5 धावा रोखण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षकानं रोखून ठेवलंय. चांगला फटका होता. इलेव्हेशन सुरेख होतं. चिन्मयचा फटकाही सुरेख होता परंतु तिथे मात्र कामगिरी चांगली होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण धावा, अगदी धावा कमी त्या ठिकाणी रोखायच्यात आणि त्या धावा रोखत असताना स्वतःला सांभाळत मात्र धावा नक्कीच रोखण्याचं काम केलंय. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. हरीश मात्र थांबणार नाही. त्याने चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावून दिले. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील. षटकार षटकार षटकार. धावफलक वेगानं पुढे सरसावते. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. चेंडूला अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिले हरीशनं. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकारासाठी पहा इथे झेल किती महत्त्वाचे असतात ना हे आपल्याला इथून पाहायला मिळते. जर तो झेल झाला असता तर मग मात्र इथून ती मॅच नक्कीच आपल्याला थोडीशी धावा कमी घेताना पाहायला मिळाली असती. 2 षटकारानंतर मात्र हरीशने इथं ठोकून काढलेत. आक्रमण चढवलंय ऋषी धानावडेवरती. मैदानामध्ये भय आणि शांतता पाहायला मिळते. आता काय होणार. आता रणनीती कशा प्रकारे आखली जाणार. नक्कीच गोलंदाजाला त्या ठिकाणी दाद दिली जाते. गोलंदाजाला त्या ठिकाणी मनोबल वाढवण्याचं काम केलं जातं संपूर्ण संघाकडून. आणि मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ऋषीचा येणारा. ऋषीनं आत्तापर्यंत 14 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. चिन्मय आणि हरीश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती आलेल्या धरणला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागल्यानंतर अगदी थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकामध्ये फक्त आपल्याला त्या ठिकाणी 9च धावा येताना पाहायला मिळाल्या परंतु या षटकामध्ये थोडासा आकार घेतलाय धावांनी. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक दुसरंही मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येत आहे. आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती तब्बल 23 धावा लागल्या गेल्यात. 49 धावांचा पाठलाग करत असताना आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. आणि 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. 26 रन्स नीड्स इन द 18 बॉल्स असं समीकरण असणार आहे.
आपण पाहतोय या ठिकाणी आपल्या लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतोय वरद स्पोर्ट्स या आपल्या लाईव्हच्या माध्यमातून अगदी वरद स्पोर्ट्स शॉपी आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला क्रिकेटचं किंवा कुठल्याही प्रकारच्या स्पोर्टचं कुठलंही एखादं किट घ्यायचं असेल, कुठलीही गोष्ट खरेदी करायची असेल, तुम्ही नक्कीच आपल्या वरद स्पोर्ट्सला भेट द्या. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती हर्षद तेलवणकर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, सज्ज होतोय. समोर चिन्मय असणारे खेळण्यासाठी. आणि हा जो खेळाडू आहे हर्षद तेलवणकर, या खेळाडूनं अगदी आपण मुंबई इंडियन्स जी टीम पाहिली IPL मध्ये, त्या मुंबई इंडियन्सच्या टीमला IPL मध्ये सरावाची गोलंदाजी करण्याची मात्र नक्की त्याला तो ठिकाणी मान मिळाला. वेस्ट इंडिजच्याही ज्यावेळेस भारत दौऱ्यावरती वेस्ट इंडिजची टीम आली त्यावेळेस सुद्धा हर्षद तेलवणकर या खेळाडूनं त्या ठिकाणी नेटमध्ये त्या खेळाडूंना गोलंदाजी करण्याचं काम केलं. आजचा असणारा हा रविवारचा दिवस, आणि रविवारचा दिवस म्हटलं का मग या मैदानावरती प्रेक्षकांची दर्दी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. महेंद्रभाऊ चौधरी आमच्या श्री गणेश 11 कामोटे संघाचे सदस्य या ठिकाणी हलक्या हाताने खेळताना आपल्याला पाहायला मिळते. बाउन्सचा चेंडू त्याला कट करून दिला. एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. हर्षदचा चेंडू नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु हरीशची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपलेली आहे आणि त्यानं मात्र 2 मोठमोठे षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकून काढलेले आहेत. आता मात्र मोठा फटका खेळलाय. ऋषी आहे तिथे, चुकी केली जाणार नाही. आणि हरीश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत करण्याचं काम हर्षद तेलवणकरने केलंय. इथून मात्र आता संधी दोनही संघांकडे समान असणार आहे. जो प्रयत्न करेल, जो लढेल, जो झगडेल, त्याला मात्र इथून विजय प्राप्त होईल. श्री गणेश 11 कामोटे संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कुठेही जायचं नाही. ही मॅच झाल्यानंतर लगेच ताबडतोब आपला टॉस केला जाईल. माननीय श्री सचिनदादा पाटील आणि माननीय श्री साबाजीदादा जरड या दोनही मान्यवरांचं या आपल्या मंचावरती आगमन झाले. आयोजन कमिटीकडून त्यांचं खूप खूप असं सहर्ष स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतोय. अनिकेत सज्ज झालाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तो प्रयत्न फसतोय. अगदी अडथळा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहून काही होणार नाहीये, परंतु हर्षदनं मात्र इथून थांबून ठेवलंय. चिन्मय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत विघ्नार्ता 11 कामोटे संघालाही कुठल्या प्रकारचा धोका नसणार आहे. नियंत्रित गोलंदाजी हर्षदच्या माध्यमातून पाहायला मिळते. हर्षल इथे मात्र फटका फसलाय. झेलची संधी होणार आहे आणि पहा काय झालंय. चिन्मयला मैदानाच्या बाहेर जावं लागणार. एक अप्रतिम दर्जाचा उत्कृष्ट झेल अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावून येत आपल्याला पाहायला मिळतोय. झेल टिपला जातोय आणि चिन्मयला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. हर्षल तेलवणकरची गोलंदाजी मात्र इथे मात्र सरळ ठरताना आपल्याला पाहायला मिळतीये विघ्नार्ता 11 कामोटे संघासमोर. ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये धावा येण्याचं काम सुरू झालं त्याच वेळेस हर्षल
गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि त्यानं मात्र रोखण्याचं काम केलं. तुषार इथे मात्र काय फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू जाईल आपण पाहतोय अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार, एक नवसंजीवनी देणारा फटका तुषारच्या बॅटमधून आल्यासरशी आपल्याला पाहायला मिळतोय. हाही हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो विघ्नार्थ 11 कामोठे संघाकडनं. त्यानं आल्यासरशी मात्र ते दाखवून दिले. ज्या हर्षदनं 2 विकेट्स घेतल्या त्या हर्षलवरती मात्र प्रहार करण्याचं काम केलंय. चौकार आलाय परंतु हर्षलची गोलंदाजी मात्र सरस ठरली या षटकामध्ये. शेवटचा चेंडू आहे आणि गोलंदाजाच्या गतीचा वापर, 2 चौकार, महत्त्वपूर्ण धावा मात्र विघ्नार्थ 11 संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंमध्ये 8 धावा, 400च्या स्ट्राईक रेटनं तुषारची फलंदाजी आपल्याला होताना पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणारे धावफलकाचा जर विचार केला ना तर 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 49 धावांचा पाठलाग मात्र नक्कीच त्या ठिकाणी केला जातोय. अजूनही 12 चेंडू आणि 16 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. म्हणजे प्रति षटक 8 धावांची गरज असणार आहे आणि फक्त 8 मिनिटांचा वेळ. अरविंद काका आणि पंकज घाडगे विनंती असेल, 8 मिनिटांचा वेळ फक्त गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे असणार आहे. त्यामुळे स्टार 11 कामोठे संघानं ही गोष्ट महत्त्वरित्या अगदी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करण्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज. मयूर चिमणे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र रणनीती नक्कीच आखली जाते कारण आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झालाय आणि ही 3ही षटकं आपण जर पाहिली ना तर वेगवेगळ्या गोलंदाजांना हाताळण्याचं काम केलं. पहिलं षटक आपण पाहिलं तर हर्षदनं हाताळलं होतं. दुसरं षटक घेऊन ऋषी धानावडे आले. ऋषी धानावडेंना जरा थोडासा आपण त्या ठिकाणी धावा देताना पाहिलं. तिसरं षटक हर्षलनं टाकलं. हर्षलनं मात्र नक्कीच त्या ठिकाणी 2 विकेट जरी घेतल्या असल्या तरी 10 धावा खर्च केल्या. आता मयूर चिमणे गोलंदाजी मार्कवरती आलाय, चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र नक्कीच वारंवार बदल केला जातोय. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वेळेचा वापर व्यस्तरित्या होताना पाहायला मिळतोय. शेवटची फक्त 7 मिनिटं बाकी असणार आहेत. मयूरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. टाकतोय, अगदी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. ॲक्शन मयूरची मैदानाच्या आतमध्ये पहा. फलंदाजाला फसवण्याचं काम मात्र त्याच्या माध्यमातून केलंय. पहिल्या चेंडूवरती तो सक्सेस झालाय. आता आत्मविश्वास मात्र या चेंडूमध्ये जास्त असणार आहे. फलंदाजाला फुल टॉस मध्ये चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ऋषी. एक धाव घेतली जाईल. फेकी चांगली पाहायला मिळते परंतु तोपर्यंत 2 धावा चोरल्यात. 2 खेळाडूंमधील ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. कारण आता फलंदाजांनी ओळखलंय मोठमोठ्या फटक्यांचा क्रिकेट उरलं नाहीये या सामन्यामध्ये. कलात्मक फटके खेळून त्या ठिकाणी सिंगल डबलच्या धावा चोरण्याचं काम करावं लागेल. ते मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऋषीच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आता फेकी चांगली पाहायला मिळते. 3 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केल्यात. जर मयूर चिमणेनं विकेट हॅट्रिक जर घेतली तर फार्म हाऊस ग्रुपवाल्यांकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मयूर चिमणेसाठी विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयांचं पारितोषिक फार्म हाऊस टीमकडून. मयूरचा पुढचा चेंडू पहा. फसवा चेंडू तुषारसाठी टाकलाय. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. अगदी मयूरनं तो टप्पा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पिचवरती पकडलाय. तो टप्पा अचूक आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथून मात्र फलंदाजांना फसवलंय. तुषारच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. 2 चेंडूंमध्ये 8. आता 3 चेंडूंमध्ये 8 खेळतोय. पुन्हा एकदा फसवा चेंडू. पुन्हा एकदा फसवलं जातंय. काय गोलंदाजी पाहायला मिळतीये.
मयूरच्या माध्यमातून लगातारचे 2 डॉट चेंडू. मयूरनं आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज होती. अजूनही 13 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. मयूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. आता 4 वेगवेगळे गोलंदाज मात्र नक्कीच 11 स्टार कामोठे संघाने खेळवलेत. आता शेवटचं षटक, महत्त्वपूर्ण निर्णायक षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जाणार हाताळण्यासाठी पाहायला मिळेल. इथे नक्कीच आपण पाहिली तर संघनायकीय भूमिका खूप महत्त्वाची असते. तर संघनायक काय डिसिजन घेणार, गोलंदाज कुठला घेतला जाणार आणि गोलंदाजी मार्गवरती मला वाटतं आमंत्रित केलं जातं आहे ऋषी धानावडे याला. चला वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण पॅनल्टीला सामोर जाता येणार नाही. वेळेचं बंधन मात्र नक्कीच त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं तुषारच्या बॅटमधून धावा आल्यात आहेत. तुषारनं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 12 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये असणार आहे. इथे कोण सरळ ठरणार, गोलंदाज की फलंदाज, विघ्नहर्ता 11 कामोठे की 11 स्टार कामोठे संघ पाहण्यासाठी असणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत ऋषी सज्ज झालाय. 11 ते 12 पावलांचा रनअप घेऊन तो सज्ज होतोय. समोर तुषार फलंदाजी मार्कवरती बॅटचं चुंबन घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषीचा चेंडू तुषारसाठी आणि तुषारनं मात्र आल्या सरची सीमारेषा पार हिरकावून दिले. चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल खणखणीत दणदणीत षटकार. ठिकाणी तुषार मात्र थांबत नाहीये. तुषार मात्र कामगिरी करतोय. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. तुषारनं मात्र पहिल्याच फटक्यावरती पाणी तापवलंय. आता काय तर काय नाही, क्रिकेटचा खेळ आहे. प्रयत्न करावे लागतील. फलंदाजाची रणनीती डोक्यात घ्यावी लागेल. कदाचित फलंदाजांनी गोलंदाजाची रणनीती त्या ठिकाणी शोधली आहे. आता गोलंदाजाला ते करावं लागेल. पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतोय, टाकला जातोय. तुषार फलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक दूरवरती 1 बाउन्स. चेंडू सीमा रेषा पार. चौकार पाहायला मिळतोय. ऋषीवरती फक्त आणि फक्त आक्रमण आणि आक्रमण. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. तुषारनं संपूर्ण सामना या ठिकाणी फिरवण्याचं काम केलंय, आपल्या घशात घालण्याचं काम केलंय. आता मात्र गुडघ्या टेक तामाशात एक फटका पासलाय. तोपर्यंत बाईच्या स्वरूपाने 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 48 धावा धावपलकावरती लागल्यात. स्कोर टोटल झालाय 3 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असणार आहे. इक्वल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. समांतर धावसंख्या दोनही संघांची धावपलकावरती. 3 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. सामन्याचं स्वरूप जर आपण पाहिलं, स्पर्धेचं स्वरूप तर कंपल्सरी चेस असणार आहे. ऋषी इथून 3 चेंडू डॉट टाकू शकतो काय? जर ऋषीने ती कामगिरी केली तर सामना ऋषी 11 स्टार कामोठे संघ जिंकू शकतो. ते होईल काय? क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर आता खेळाडू मात्र सगळे हलक्या हाताने खेळून स्वरूप पाहिलं होतं, त्यामुळं चुकी केली नाही. फक्त सामना जिंकून घ्यायचा म्हणून हलकंसं टॅप केलं. चेंडू सीमारेषा पार गेला 4 धावांसाठी. इथून विघ्नहर्ता 11 कामोठे संघ जिंकलाय. आणि विनंती, चला चिन्मय या, सागर गायकवाड, दोन्ही संघांचे संघनायक श्री गणेशा आणि विघ्नहर्ता 11 दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आपण
आपल्या पनवेल कामोटे टायगर ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री शंकरभाई जाधव यांच्या शुभ हस्ते अर्थातच टायगर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय.